केंद्रीय अर्थसंकल्पातून रेल्वेच्या बाबतीत मुंबईकरांसाठी महत्त्वाची घोषणा झाली. मुंबईकर प्रवाशांसाठी 238 नवीन एसी लोकल दाखल होणार असून त्या मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी असतील अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,926 कोटींची तरतूद करण्यात आली असून सध्या राज्यात 1,70,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. एसी लोकलसाठी निविदा काढण्यात आली आहे. लोकलची गर्दी लक्षात घेऊन प्रवास सुसह्य होण्याच्या दृष्टीनं डब्यांची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची नवी लाईफलाईन मेट्रोपेक्षा अधिक सक्षम, जलद आणि आरामदायी असेल असा विश्वास रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केलाय. याशिवाय मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटांवरती येणार असून त्यासाठी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरलाही अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळाली आहे. तसंच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा 2027 पर्यंत सुरू होईल. ती गुजरातमध्ये पहिल्यांदा धावेल. सुरुवातीला 1 ते 2 तासांच्या अंतरानं, नंतर मग मागणी वाढल्यास पीक अवरमध्ये 15 मिनिटांनी एक ट्रेन चालवली जाऊ शकते. तिकिटाचे दरही सर्वसामान्यांना परवडणारे असतील असंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय. 238 नव्या एसी लोकल मुंबईकरांना मिळून प्रवास गारेगार होणार असला तरी तो सुसह्य होईल का हे पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.